हॅलो ऑल. आज आपण बनवतोय CKP स्टाईल हलव्याचं कालवण. तर आज माझी मम्मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे. लेट्स स्टार्ट. मम्मी, आपण आज काय घेतलंय? आज हलव्याचं कालवण आपण करतोय. तर एक मध्यम आकाराचा हलवा घेतलाय. त्याला हळद, तिखट, मीठ आणि चिंचेचा कोळ लावून ठेवला. हे हिरव्या वाटण्याची तयारी आहे. 8-10 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, मिरची एक आणि थोडंसं आलं हे वाटून घ्यायचंय. आणि हे खोबरं वाटून घ्यायचंय. खोबरं वेगळं वाटायचं का हे सर्व एकत्रित वाटायचं? वेगळं वाटायचं. मग ह्याची वेगळी पेस्ट आणि खोबऱ्याची वेगळी पेस्ट. ओके, चलो गाईज, आपण हे वेगवेगळी पेस्ट करून आम्ही पुन्हा जॉईन होतो. हॅलो ऑल. हे हिरव्या वाटण्याची तयारी झालेली आहे. हे वाटण ह्याच्यात टाकून नीट त्याला मिक्स करून घेऊ. म्हणजे मम्मी हे हिरव्या वाटण्याचं मॅरिनेशन आपण आता ह्याला लावून ठेवून देणार ना, म्हणजे याला मॅरिनेट करायचं. 15 मिनिटं 20 मिनिटं असं लावून ठेवायचं. आणि खोबरं वाटून ठेवलेलं आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये काही घातलंय का मम्मी तू? नाही, खोबऱ्यामध्ये फक्त खोबऱ्याची पेस्ट. खोबरं. हां, ते पण आपल्या अंदाजाप्रमाणे. कमी खोबरं हवं असेल तर कमी खोबरं, जास्त खोबरं पाहिजे असेल तर जास्त खोबरं, पण कमी खोबरं चांगलं लागतं. ओके, ठीक आहे गाईज. चलो फ्रेंड्स, आम्ही हे मॅरिनेट करायला ठेवतो. म्हणजे मम्मी आता ह्या पीसेसचं मॅरिनेशन कम्प्लीट झालेलं आहे. झाले 10-15 मिनिटं. आता आपण कालवण करायला सुरुवात करूया. ठीक आहे. मी इथे कढईत तेल घेतलंय. तेल थोडंसं जास्तच घ्यायचं. तेल तापेपासून 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या. थोडासा रंग बदलला. मला त्याच्यात लाल मिरची पावडर टाकलेली आवडते म्हणून मी टाकते. तुम्हाला आवडतं टाका, नसेल नका टाकू. आणि ती मिरची टाकल्या चीज टाकायला सुरुवात करा. ते जळतात आहे. मसाल्याचं पाणी टाकायचं त्याच्यात. याची वाट बघायची आहे का? नाही, मग ते पीस फुटतील ना. खोबऱ्या टाकायचं. पाणी घालायचं. उकळी फुटली का आता? आता उकळी फुटते. थोडंसं अजून एक. आपलं कालवण आता रेडी झालेलं आहे. CKP स्टाईल हलव्याचं कालवण. तुम्ही पण ट्राय करा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला कसं वाटलं. थँक्यू.